आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित केली होती। बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिक्के, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांची उपस्थिती होती। यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिक्के यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विशेष सूचना केल्या। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलीस स्टेशन, महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग यांच्या रीतसर परवानग्या घ्याव्यात, पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, धोकादायक लेसर किरणांचा वापर करू नये, गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केलेल्या मंडपात CCTV बसवावेत, मिरवणुकीसाठी 8 बाय 10 फूट या आकाराचे स्ट्रक्चर उभारण्यात यावेत, देखावे पाहण्यासाठी महिला आणि मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, वाहतुकीला अडथळा होणार नाही आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही याचं भान ठेवून कार्यक्रमांचं आयोजन करावं, अशा सूचना अजित टिक्के यांनी केल्या। नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही टिक्के यांनी दिला। यावेळी महापालिका विभागीय अधिकारी RB पाटील, महावितरणचे महेश पाटील, प्रादेशिक परिवहन विभागाच्या निरीक्षक ज्योती पाटील यांच्यासह राजारामपुरीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल घाटगे, निरंजन कदम, सौरभ कदम, नामदेव नागटिळे, अनुप पाटील, योगेश लोंढे, संभाजी पाटील आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस ठाण्यातील अधिकारी उपस्थित होते।